घेऊनी जा सर्व माझे, काहीही ठेवू नको. दुःख माझे एकटीचे, तेवढे नेऊ नको. सर, आम्हाला खूप इच्छा होती की या कवितेवर तुम्ही चाल लावावी, तुम्ही याला स्वरबद्ध करावं. सो यासाठी जेव्हा मी तुम्हाला ही कविता पाठवली आणि ही कविता जेव्हा तुम्ही पहिल्यांदा वाचली, तेव्हा तुमच्या मनात काय विचार आला सर? सगळ्यात पहिल्यांदा कौतुक करायला पाहिजे की यंग जनरेशनमधल्या कोणाला तरी असं वाटलं की विंदांची कविता माझ्यासमोर आली आहे, तर याला चाल लागावी आणि आम्हाला याचा व्हिडिओ करा असं वाटतं. याच्यासाठी आधी तुझं खूप मनपूर्वक अभिनंदन, शाब्बास म्हणजे. कारण मुळात मला असं वाटतं की तुम्ही काय निवडता हे फार महत्त्वाचं असतं. तर विंदांच्या कविता इतक्या इतक्या वैविध्यपूर्ण आहेत. आत्ता हिनी पण पहिल्या 2 ओळी किती छान वाचल्या असतील. तर तरुण पिढी भाषेवर इतकं प्रेम करते आणि अभिजात गोष्टींना परत परत तिकडे मान वळते, ही खूप गोड गोष्ट. हा सगळ्यात पहिला माझ्या मनात विचार आला की अरे वा, किती छान. आणि मग कवितेकडे मी एक संगीतकार म्हणून जेव्हा बघतो तेव्हा पहिला विचार हा करतो, जो तुला आठवत असेल मी म्हणलो होतं की आधी मला वाचू दे, मग मी ठरवतो की याचं गाणं करायचं की नाही करायचं. कारण प्रत्येक वृत्तबद्ध छंदबद्ध कवितेचं गाणं करायलाच पाहिजे असं नसतं. काही वृत्तबद्ध कविता असतात पण त्या इतक्या पूर्णपणे स्वतःच्या पायावर उभ्या असतात की त्यांना कसल्याच आधाराची गरज नसते. उलटं कधी कधी होतं की संगीतकार एखाद्या छान धारदार कवितेला चाल लावून ती मऊ करतो, डायल्यूट करतो संगीतकार, असंही होतं. असं नाही आहे ना, असं म्हणून मी ती कविता जेव्हा वाचली तेव्हा माझ्या लक्षात आलं की नाही, ह्याच्यातला जो या कवितेचा अंतरंग म्हणूया किंवा बिटवीन द लाईन्स आपण ज्याला म्हणतो, ते आपण संगीतातनं अजून पुढे नेऊ शकतो. मग पहिल्यांदा माझ्या मनात विचार येतो की काय वन लाईनर आहे कवितेची, की घेऊन जा सर्व माझे, काहीही ठेवू नको. पण हे रागावून म्हणलंय का, की काही ठेवू नको, जा, घेऊन जा, असा आहे का टोन? तर नाही, दुःख माझे एकटीचे, तेवढे नेऊ नको. म्हणजे काय, की तुला द्यायचं तर सगळं आहे, द्यायचं होतंच तुला सगळं, पण चुकामुक झाली आहे. आता सगळं सगळं माझ्या मनातलं जे आहे ना, जे कदाचित ऐहिक स्वरूपाचं नाही आहे, ते जास्त सोल सोल कनेक्ट आहे तो. ते तुला दिलं आहे, ते सगळं तू घेऊन जा. दुःख नाही तुला देणार मी, कारण तू इतका लाडका आहेस, की तुला दुःख नाही देणार. असं काहीतरी मला आलं आणि म्हणून ना, त्या चालीमध्ये कुठेही ती तगमग दाखवण्यापेक्षा ती जी मॅच्युरिटी आहे, ती मॅच्युरिटी चालीत कशी येईल, असा विचार मी केला. आणि सगळेच त्याचे अंतरेपण जर तुम्ही बघितले तर भेट झाली त्याच वेळी, काय मी म्हटले तुला, असं आठवलं की काय म्हणलं होतं मी तुला, भेट झाली त्याच वेळी, काय मी म्हटले तुला, अस्त चंद्राचा पहाया, तू इथे राह. किंवा शेवटचा जो अंत, की शाप माझ्या प्रीतीचा का एवढा नाही पुरा, की माझ्या प्रेमात पडल्यामुळेच जो तुला त्रास झाला, मनस्ताप झाला. आता खरं तर तो दोघांनाही झालेला असतो, तो काय असं नाही की फक्त त्याला, पण तुला झाला नाही कारण तू लाडकायस. परत तुझा उल्लेख का जास्त, तू लाडकायस, माझं सोडून दे. तर शाप माझ्या प्रीतीचा का एवढा नाही पुरा. आता पुढची ओळ काय येते, आता हा लय येतो. फक्त आता हा दयेचा शाप मला घेऊ, की नाही, कारण आपण दोघांचा जो आता इथे कुठेतरी ना, तो स्वाभिमान पण आहे की आता दया नको दाखवूस, मी तुला सगळं घे, पण माझ्यावर दया नाही दाखवायची. कारण मी जे केलंय ते मी स्वाभिमानाने केलंय आणि मी मनापासून केलंय. इतका जेव्हा कलर येतो, इतकी तुम्हाला जेव्हा कविता कळते, त्याच्यानंतर त्याचा सूर तुम्हाला सापडतो. आणि मग तुम्ही कास्टिंग करताना की आनंदी जोशीने हे खरंच इतकं सुंदर गायलं, तर तिला पण मी सांगताना हे सांगितलं की ते हे दुःख दुःख गाऊ नको अजिबात, की ते घेऊन जा सर्व माझे, काहीही ठेवू नको, दुःख माझे एकटीचे, तेवढे नेऊ नको. तेवढं नाही, त्याला हात नाही लावायचा. तर अशी ती चाल होत जाते. आणि ना खूप वेळेला अलीकडे असं होतं की मग याच्यावर कोरिओग्राफी होईल का, याच्यावर डान्स, मुद्दा तो नसतोच. कवितेशी प्रामाणिक राहायला पाहिजे संगीतकार. ती ती पॉप्युलर होईल का, त्याच्यावर डान्स होईल का, हा मुद्दाच नसतो. हा विचारच डान्स करायचा नाही आहे. एक बाई इतका विचार करतीये किंवा एक व्यक्ती इतका विचार करते, तर त्याला नाही मग आपण जरा अपटेम्पो करूया का, जरा फास्ट करूया का, असं कसं, हा विचार आहे का तसा? तर असे खूप विचार असतात. पण एक खूप छान गाणं तुमच्या निमित्ताने झालं आणि तुम्ही दोघांनी त्याच्यावर, ऋषिकेश आणि नेहा, तुम्ही इतका सुंदर अभिनय केला.
तर तुम्हाला हे श्रेय आहे की अभिजात गोष्टींची या पिढीला जोडलं जावंसं वाटतंय पुन्हा पुन्हा. हे श्रेय विंदांचं पण आहे आणि तुमच्यावर तुमच्या पालकांनी केलेल्या संस्काराला पण श्रेय आहे. सर, एखाद्या कवितेला जेव्हा खूप कडवी असतात आणि एखादी चाल बांधली जाते, तर तेव्हा प्रत्येक कडव्याला तीच चाल असावी किंवा प्रत्येक वेगळ्या कडव्याला त्याची चाल बदलावी, हे एखादा संगीतकार कसा ठरवतो किंवा तुम्ही कसं ठरवता? मी माझ्यापुरतं हे नक्की सांगू शकतो की जसं आपण समजा आपण गप्पा मारतोय तिघं आणि आपण समजा आता ही इतकी छान कीर्तन करते तर आपण कीर्तनावर गप्पा मारतोय आणि कीर्तन आपण एक समजा 10 मिनिटं सलग कीर्तनावर बोलतोय. त्याच्यातले जे वेगवेगळे विषय असते तोपर्यंत आपल्याला काही सूर आपला बदलत नाही. आता त्या कीर्तनातून आपण कीर्तनाच्या निमित्ताने झालेला प्रवास असा जो विषय काढला तर आपण पान उलट विषयाचं पान जेव्हा उलटलं जातं तेव्हा चाल बदलायला लागते. तोच विषय चालला आहे तर तुम्ही जसं आपण मागच्या महिन्यात रिलीज केलं पुन्हा वाटत आहे तसेच हे विले, त्या गाण्यामध्ये नाही बदललं, चाल बदलली नाही दोन्ही अंतरेची, कारण ते आईच्या कुशीत जाणं हाच भाव आहे त्याचा. तर त्याच्यात तुम्ही जर पान उलटलं आणि चाल बदलली तर जसं स्टेजवरचं लाईटिंग बदलतं ना अचानक तसं लाईटिंग बदलतं आणि मग ऑडियन्सला पण अरे असं होतं. तसं इथे ज्या अंतरात असं वाटलं की विषय बदलतोय पान उलटतंय तिथे चाल बदलावीशी वाटते. तुम्हाला याच्यावर ही कविता ऐकताना पहिल्यांदा काय वाटलं सांगा मला, किंवा गाणं ऐकताना ही कविता तुम्ही वाचलीत आणि गाणं झालेलं ऐकलं तुम्हाला काय काय जाणवलं गाणं ऐकताना? अर्थातच की विंदांचे शब्द तर फारच म्हणजे असे खोलवर पोचणारे आहेतच, पण एखाद्या टेक्स्टला जेव्हा म्युझिकचा आधार लागतो तेव्हा अर्थातच त्याचा अर्थ पण तेवढा डेप्थ, त्या अर्थाची डेप्थ पण थोडीशी वाढते. आणि नक्कीच मलाही तसं वाटलं की त्या शब्दांना त्याचं एक स्वयंभू वजन होतंच, पण तुमच्या चालीने तर ते फार म्हणजे फार खोलवर त्याचा ठसा उमटावा तसं. नाही पण त्याचं काय इमोशन आलं डोक्यामध्ये ऐक? मला थोडंसं आत्ताच्या पिढीशी ते कनेक्टेड वाटलं, की आपण म्हणतो की लेट गो, हे जे खूप कॉमन झालं आहे आजकाल, की ते कसं करावं, ते की विंदा इतक्या सोप्या शब्दात सांगतात, की सोपे शब्द आहेत पण ते खूप गूढ आहे, की ज्याच्यावरती आपलं अपार जीव असतो, खूप प्रेम असतं, त्याला तेवढंच सोप्या पद्धतीने जाऊ देणं, हे सुद्धा वा. या कवितेत दडलेलं आहे कुठेतरी. आणि तुम्ही ज्याप्रमाणे म्हणालात, की संपूर्ण दुःखदायक आहे कविता, असं नाहीच आहे. आणि थोडीशी किनार आहे फक्त, जी ठसठशीत पण आहे, पण थोडीशी सटल पण आहे. तुमच्या चालीतून पण दिसते. तर मला थोडंसं जाणवलंय का. वा, किती छान. मला असं वाटतं अशा कविता परत परत आपल्याला करायला मिळत आणि आपलं डिस्कशन असं परत परत हो, कारण मुळात आपल्याकडे इतका मोठा साठा आहे. तर तू तर संतरचनांवर काम करतेस, तुला माहिती आहे की आपल्याकडे इतका मोठा साठा आहे, तो आपण फक्त मराठी नाही तो जगातल्या रसिकांसमोर न्यायला पाहिजे. आपल्या सगळ्यांनाच या गाण्यासाठी शुभेच्छा आणि अभिनंदन.